नमस्कार, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं मनीज रेसिपी या मराठी कुकिंग चॅनलमध्ये। तर आज मी इथे तुम्हाला फिश करी बनवून दाखवणार आहे, ते पण झटपट, काहीच भाजण्याचं झंझट नाही। जशी मी बनवते नेहमी तशीच मी तुम्हाला इथे रेसिपी दाखवणार आहे। तर त्यासाठी इथे सुक्कं खोबरं घेतलेलं आहे, अद्रक, लसूण, कोथिंबीर, कांदा घेतलेला आहे। तुमचे जेवढे फिश असतील त्यानुसार तुम्ही क्वांटिटी घ्यायची आहे। आणि आता याला मिक्सरमध्ये ॲज इट इज असंच टाकून द्यायचं आहे, कारण इथे आपल्याला हे भाजून घ्यायचं नाही आहे। तर मिक्सरमध्ये कांदा, अद्रक, लसूण, खोबरं आणि त्याचबरोबर भरपूर अशी कोथिंबीर मी इथे टाकून देणार आहे। आणि याला थोडं पाणी टाकून याचं फाईन असं वाटण एक तयार करून घ्यायचं आहे। तर आता वाटण तयार झालेलं आहे। मी तुम्हाला आता कढई गरम करत ठेवणे रस्सा दाखवते। घरगुती मसाल्यांमध्ये एकदम मस्त हा बनतो। आणि त्यानंतर तेल गरम करून घ्यायचं आहे, त्यामध्ये जिरे टाकायचे आहे। जिरे फुलल्यानंतर त्यामध्ये हळद टाकून जो आपण मसाल्याचं वाटण बनवलं होतं तो आता याच्यात टाकून घ्यायचं आहे। आणि याला थोडंसं जास्त फ्राय करायचं आहे, कारण आपण हे कच्चं वाटलेलं आहे। आणि आता याला फ्राय करून घेते आहे व्यवस्थित। तेल सेपरेट होऊस तर याला व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे। झटपट ही ग्रेव्ही बनते आणि खाण्यासाठी पण टेस्टी लागते। तर आता हे सगळं व्यवस्थित फ्राय होत आलेलं आहे। त्यानंतर त्यामध्ये आता सुके मसाले टाकून घेऊया। त्यामध्ये लाल तिखट टाकलेलं आहे, घरचा बनवलेला गोडा मसाला टाकलेला आहे, तिखटसुद्धा घरचंच आहे, मीठ टाकायचं आहे आणि याच्यात धना पावडर टाकायची आहे। मीठ तुम्हाला ह्या वेळेला अंदाज येत नसेल तर तुम्ही सरळ मग रस्सा बनल्यानंतर पण मीठ टाकू शकता। आणि आता कच्च्या मसाल्यांचा वास जाऊस तर याला 1-2 मिनिटं याला व्यवस्थित फ्राय होऊ द्यायचं आहे। आणि फ्राय झाल्यानंतर यामध्ये आता आपल्याला पाणी टाकून द्यायचं आहे। आता तुम्हाला ग्रेव्ही कशी ठेवायची, किती थिक ठेवायची त्यानुसार तुम्ही इथे पाणी टाकायचं आहे। जर भातासोबत खायचं असेल तर मी जशी कन्सिस्टन्सी ठेवलेली आहे तशी तुम्ही ठेवू शकता। तर आता ग्रेव्ही उकळूस तर आपण फिशला इथे तयार करून घेऊया। मीठ लावून घेतलेलं आहे। आणि जर तुम्हाला हे प्रोसेस करायची नसेल तर तुम्ही डायरेक्टली हे फिशचे जे पीसेस आहेत ते ग्रेव्हीमध्ये उकळून घेऊ शकता सोडून, पण ते तसं मला आवडत नाही, चांगलं लागत नाही। त्यामुळे थोडंसं मीठ लावली, हळद लावली, अद्रक लसूण नावाला इथे टाकलेलं आहे। आणि लिंबू मात्र याच्यात पिळून घ्यायचं आहे, लिंबू मस्ट आहे। आणि आज मी इथे याला काही रवा आणि तांदळाचं पीठ वगैरे लावणार नाही आहे, कारण हे आम्हाला रश्श्यासोबतच खायचे होते। तर आता जे फ्राय फिश असतात सुके ड्राय, त्याची पण रेसिपी मी सुरमई आणि पापलेटची टाकलेली आहे, खूप टेस्टी टाकलेली आहे। सोप्या सामानामध्ये ती जाऊन तुम्ही बघू शकता चॅनलवर, आणि लिंक पण देते मी शेवटी। तर आता हे फिशला लावून घेतल्यानंतर फिश थोडेसे इथे आपल्याला तेलामध्ये व्यवस्थित असे तळून घ्यायचे आहे। याने जरा फिशला टेस्ट वाढते असं केल्यानंतर, नाही तर मग ते कच्चे सोडलेले बऱ्याच जणांना आवडतात, पण मला आवडत नाही म्हणून मी इथे तळून घेणार आहे। आणि कलर बघू शकता ग्रेव्हीचा किती मस्त आलेला आहे। बेसिक मसाले वापरून ही ग्रेव्ही मी तयार केलेली आहे, झणझणीत एकदम तिखट। आणि तोपर्यंत फिश पण इथे आता तळून तयार झालेले आहे। तर तुम्हाला ह्या ग्रेव्हीमध्ये सोडायचे असतील तळल्यानंतर फिश तर तुम्ही सोडू शकता, नाहीतर मग जेव्हा खायला घ्याल तेव्हा अशा प्रकारे तुम्ही सर्व करू शकता। मी तुम्हाला सर्व करून दाखवते। तर ग्रेव्ही एकदम मस्त अशी झणझणीत बनवून तयार आहे। त्यामध्ये तळलेली फिश मी इथे टाकून देते आहे। आणि गरमागरम ही तुम्ही खाऊ शकता। गरम गरम भात पण तुम्ही पातेल्यामध्ये शिजवून घेऊ शकता, कारण कुकरचा आणि पातेल्याच्या भाताची टेस्ट थोडी वेगळी लागते। आणि फिश आणि रस्सा आणि फिश हे भातासोबत तुम्ही खाऊ शकता, एकदम मस्त लागतं खाण्यासाठी। तर रेसिपी आवडली असेल नक्की करून बघा, केल्यास फीडबॅक द्यायला विसरू नका। आणि अजूनपर्यंत मनीज रेसिपीला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर सबस्क्राईब करा। तर भेटू पुढच्या रेसिपीसोबत, बाय बाय।